जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्याचा याची डोळा हा प्रोग्राम आपण अनुभवत आहोत। जानू दादा कॅमेरा आलाय। माननीय सुभाष पाटील धोंडगे यांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा मोदी तीर्थदर्शन योजना असेल, प्रधानमंत्री आमचे ग्रामीण भागामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेख सुनील धोंडगे आणि प्रताप धोंडगे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मोठ्या सदाशिवजी आंबुरे जिल्हा सेक्रेटरी यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर साहेबांना विनंती करतो। गंगाप्रसादजी यांना सदाशिवजी आंबुरे जिल्हा सेक्रेटरी यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर साहेबांना विनंती करतो। अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मोठ्या सन्मान्य चित्रताई नमस्कार महाराष्ट्र। राष्ट्रीय परिषदेचे सदस्य माननीय तुकारामजी वाडकर गुरुजी यांचा सत्कार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। यांचा सत्कार होत आहे। वकील साहेब डॉक्टर साहेब विनंती करतो। तसेच माननीय प्रताप पाटील वकील साहेबांनी विनंती आपण असं आहे की धोंडगे विजयराव धोंडगे ॲडव्होकेट धोंडगे परिवारातील 3 सदस्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा मोठा प्रवेश मानला जातो कारण या तालुक्यामध्ये सक्षमपणे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नावलौकिक होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांना आज आम्ही प्रवेश दिलेला आहे। जिल्हा अध्यक्ष हजर आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याने कंधारमध्ये निश्चित फायदा होता। सगळ्याच मतदार जिल्ह्यामध्ये सर्वत्रच नांदेड शहरामध्ये प्रवेश आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये पक्षाने मोहीमच हाती घेतलेली आहे। महाराष्ट्रात होतं नांदेड जिल्ह्यामध्येच आमचा प्रयत्न का आगामी निवडणुका महत्त्वाच्या आहेत तर कार्यकर्ते जोडण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सुरू केलं। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होतात याचा अर्थ की भाजप स्वबळाची तयारी करते। आम्हाला कार्यकर्ते जर म्हणले की स्वबळावर लढायचं तर नक्की करू विचार, त्याला काही आम्ही काही त्याला रोखलेलं नाही आहे। शेवटी कुठल्याही निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा। माझा इच्छेचा प्रश्न नाही आहे, कार्यकर्ते म्हणतील लढवा स्वबळावर तर लढवा। साहेब जे कर्जमाफीचा विषय होता महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे, अजितदादा विरोधात दिसत आहे, तिजोरीवर अतिरिक्त ताण येतोय असं आहे की निर्णय घेतला पाहिजे। जे निर्णय अर्थात ह्याला अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील आणि त्यामुळे अजित पवारांनी अर्थमंत्री या नात्याने काही त्यांच्या कल्पना असतील ते मला कल्पना नाही, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांचं एकंदरीत त्याच्यामधली ही चर्चा होणं निर्णय होईल, असं काही मतभेदाचा पेशा नाही आहे। पण बघता मी माझ्या प्रास्ताविक भाषणामध्ये आपल्याला सांगलो की बाबा देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे विचार आणि भाजपाचा जो कार्यक्रम आहे सर्व तळागाळातील जनतेपर्यंत ज्या योजना 2014 ते 24पर्यंत अनेक योजना मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितल्यात की सर्व योजना जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या योजना अनेक योजना प्रभावीपणे राबविण्याचं काम भाजपाच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये होत आहे। म्हणून येत्या काळामध्ये भाजप हा देशाला सक्षम करणारा पक्ष आहे म्हणून भाजप निवडण्याचं या ठिकाणी आम्ही प्राधान्य देऊ। जो पक्ष निर्णय आम्हाला आदेश देईल तो आमचा राजकीय निर्णय राहील। पक्षानं काही आदेश दिल्यास आम्ही पाळण्याला या ठिकाणी सक्षम आहोत। आमच्यासोबत सर्व टीम या ठिकाणी हळूहळू आमचे सभापती माजी सभापती बालाजी पांडागळे असतील, नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष
सूर्यवंशी असतील, गजानन सावकार, शरद भाऊ असतील, उपनगराध्यक्ष माधव मुसळे असतील, ढगे असतील, सत्यनारायण मानुसपुरे असतील, आमचे माधवराव मुसळे असतील, आमचे सहकारी उत्तम चव्हाण असतील, असे असंख्य आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये या कंधार लोहामध्ये काम करणारे कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते मोठ्या जोमानं या ठिकाणी भाजपामध्ये एक संघ होऊन पुढील काळामध्ये कंधार लोहा मतदारसंघामध्ये कंधार शहरामध्ये आमचे यन्नावर साहेब असतील, या ठिकाणी असंख्य लोहा शहर असेल, कंधार शहर ग्रामीण भागामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जी आमची फळी तयार होत आहे, एक टीम तयार होत आहे, एक टीमवर्कचं काम आम्ही या टीमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. तुमची काय आट आहे का भाजपमध्ये प्रवेश? कुठलीच आट नाही, कोण्याही पक्षात जाताना आट टाकायची नसते आणि आट टाकूही नाही. आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. चळवळीत गेली आमचं कुटुंब 40 वर्ष झालं काम करते. आदरणीय कैलासवासी शरद जोशीच्या माध्यमात काम केल्या, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्या. गेली अनेक वर्ष आम्ही या मतदारसंघात काम करता. आम्हाला कुठलीच आट टाकायची गरज नाही. आम्ही चळवळीतून आलेलो आहोत. भाजपही हा चळवळीचा पक्ष आहे, तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. पक्षात कुठेही आट टाकली नाही आम्ही, आणि पक्षानं जो आदेश देईल पुढील तो आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत.